ती बक्षिसं जवळजवळ 3 की 4 बक्षिसं ते प्रथम क्रमांक इंग्लिशमध्ये, गणितमध्ये आणि नंदूमचे गायकवाड या दोघांनी ती बक्षिसं घेत होतात. ते आता आज मला त्यांची आठवण झाली. बरोबर. तर आणि मी आज या ठिकाणी उपस्थित म्हणजे आज उभा आहे. तुम्हाला मला नोकरी कशी लागली, काय लागली, ज्या आपले जन्मदाते जसे असतात तसं माझे अन्नदाते आज मी हे सर्व करतो. आज सर्व 1991 पासून जवळजवळ आमचे कार्य चालू आहे. त्याचं संपूर्ण श्रेय आणि आजचं मला सत्कार करतात त्याचं सगळं श्रेय मी माझा ज्याने अन्नदाता म्हणून आज विलास कोटरकर हे श्रेय ते सर्व त्याचं आहे. हा सत्कार माझा नाही समज ना. तर आणि नानासाहेबांनी लावलेलं नानांचा एक संदेश मुंबईत गेला की तुम्ही काहीतरी मंडळ उपस्थित करा, तुम्हाला एकत्र व्हा काहीतरी. तर तुम्ही एकत्र आलात तर तुम्ही काहीतरी समाजासाठी काही करू शकाल. ते आमच्या मनामध्ये ठेवून आम्ही 1991-92 आम्ही मंडळ स्थापन केलं. आणि हळूहळू नानांनी लावलेलं छोटंसं रोपटं आज खरोखरच म्हणजे गावठाण कृषी मंडळ हे एक गावामध्ये पंचकृषीमध्ये समाजामध्ये किंवा मुंबईमध्ये प्रसिद्ध असं आम्ही गेल्यानंतर आमची वाट बघत असतात की बाबा यावर्षी गावठाण वर्षी दत्त जयंती आली की ते आधीच त्यांची पाटील तयार असतात. बरोबर. म्हणजे आमच्या वाडीतल्या जे वाडीतलं आम्ही सभासद होतो आमच्यापासून काळजी आमच्या जे आश्रय होते आमचे त्यांना त्याची जास्त काळजी असते. आणि हे करत असतेवेळी मी पोस्टमनचं काम करतो आहे. त्याच्यावेळी ज्या फुटपाथपासून अगदी एकदम राष्ट्रपतीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोस्टमन पोहोचतो आहे. त्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही. मुंबईमध्ये सचिवालयामध्ये एक अशी आहे तिथे मुख्यमंत्री सुद्धा जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी आतमध्ये फक्त पोस्टमनच जाऊ शकतो त्या कार्यालयामध्ये. एवढं गुप्त एवढं जातो असं त्या ठिकाणी पोस्टमन पोचू शकतो. त्या माध्यमातून मी काही नाही काही असे लोक म्हणतात माझे पोस्टमन सहकारी वगैरे म्हणतात पहिले शिकवणे नंतर काम उडवणे. हे म्हणजे आमचे कारकर होते कोकाट्याने जाऊ ते म्हणायचे की म्हणजे तुला जसं संध्याकाळ होते ना तशी तुम्हाला जोर येतो. तर आधी तुम्ही आपली गावचीच कामं काय नाही करत असतात. खरोखरच आहे. आणि या शाळेमध्ये एक आवर्जून सांगावंसं लागेल या शाळेमध्ये पाणी नव्हतं तेव्हा काही नव्हतं. बरोबर. पाणी या गावामध्ये नानांनी विहीर उत्पन्न केली. त्याच्या अगोदर संपूर्ण शाळेची जी मुलं असेल 200 काही तेव्हा पट असेल 100-150 मुलांचं पट. तर कोकाट्यांचं खरोखर आभार मानावं लागेल की कोकाट्यांचे ते होते दारोवांना वगैरे ते दारोवांचे वडील किंवा होते मला त्यांचे नावही माहिती नाही पण त्यांची 2 घागरी की 3 घागरींच्या बाहेर अशा ग्लासं आणि घागरी अशी लाईनी लावलेली असते जाऊन मुलांमध्ये पाणी पियायचं असतं. ते आज मला खरोखर जसं वाटतं कधी विचार करतो मी की खरोखर आज त्याचं पुण्य ते आज कोकाट्या घराण्यांना खरोखर लाभलेलं आहे. जे पाणीदान केलेलं आहे त्याचं आज तुम्ही आपण त्याचं प्रतीक म्हणून आज कोकाट्यामध्ये आपण सगळं बघतो आहे. आज खरोखरच त्यांना श्री गांगेश्वर दत्त महाराज त्यांना आणखी त्यांच्या प्रगतीमध्ये त्यांना यश द्यावं. आणि माझा जो सत्कार तुम्ही आवर्जून केला त्याच्यात प्रमुख आहे आमचे टक्के साहेब आहेत, कोकाटे आहेत, आपल्याला आमचे कुटरकर आणि इतर सगळे सदस्य सरपंच दया कुटरकर खरोखरच हे सगळ्यांचं त्याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. तर मी सर्वांचे आणि जास्तीत जास्त ह्या आपले कुबल गुरूंचे हे सर्वांचे मी आभार मानून इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.